हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाईम सांगितलं पहाटेचे 5 वाजलेले आहेत. आजचा वार शुक्रवार आहे. तारीख आहे 31 जुलै, म्हणजे या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. आणि आज आम्हाला जायचं आहे गावाकडे. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मी थोडीफार तयारी करून ठेवली. म्हणजे आज आम्हाला लक्ष्मीच्या मंदिरात नैवेद्य घेऊन जायचं आहे. तर ओटीची सामग्री सगळी मी कालच काढून ठेवलेली आहे, कारण आज होणार नव्हतं, खूप गोंधळ होणार होता. त्यामुळे थोडंफार मी तयारी करून ठेवलेली आहे. आता उठलेली आहे. अगोदर मी चेहरा वगैरे धुवून घेतला, कारण पहाटेची झोप खूप गोड असते, लवकर डोळ्यातनं जात नाही. असं वाटतं की पडून राहावं, आणखीन उठून या, आणखीन उठून या नादामध्ये खूप लेट होतो. पण काही नाही, झटकून अंतरणातून उठलं ना तर आपली झोप पडून जाते. इकडं आता अगोदर मी पूर्ण घरात झाडू मारून घेते. आणखीन कोणी उठलेलं नाही, कारण बाहेर पण अंधार आहे, म्हणून दार गेट मी काहीही काढलेलं नाही. अगोदर सगळी आतमधली कामं आवरून घेते. तर पूर्ण घरात झाडू मारून झालेली आहे. आणि भांडे वगैरे रात्री घासून ठेवलेली होती, सगळी रॅकला अगोदर लावलेली. खूप जास्त भांडे रात्री झालेली होती. काल आम्ही गावाकडे गेलेलो होतो आणि आल्यानंतर स्वयंपाक जेवण खाणं केलं आणि दुपारची थोडीफार भांडी राहिलेलीच होती, त्यामुळे ना खूप जास्त झालेली होती. आणि तुम्ही विचारत होता की पूजा ही कोण आहे? तर पूजाशी माझे 2 नाते आहेत. अगोदर तर ती माझी बहीण आहे, नंतर जाऊबाई आहे, म्हणजे बहीण पण आणि जाऊबाई पण. तर आम्ही दोघीजण आज जाणार आहोत गावाकडे. म्हणजे आमचं गाव आहे वरवटी. तर तिथंच आम्ही वर्षामध्ये 2 वेळा जातो, एक तर आखाड महिन्यामध्ये, दुसरं पुष महिन्यामध्ये. तर आज नैवेद्य घेऊन जायचं आहे, कारण मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की आम्हाला जायचं आहे देवस्थानी. 15 दिवसाचा आमचा टूर आहे, म्हणजे श्रावण महिन्यात जायचं आहे. तर थोडीफार ती पण तयारी मला करायची आहे, कारण 15 दिवसाचा टूर आणि आम्ही 3 घरातून निघणार आहोत. तर सगळ्यांचे कपडे, खाणं पिणं हे सगळंच असणार आहे. तर सगळी तयारी मला करून घ्यायची असते, म्हणून मी आजच लक्ष्मी मातेला नैवेद्य घेऊन जाते, कारण नंतर वेळ भेटो न भेटो, कारण धावपळ तरी होणार आहे. आणि तसं तर आता 15 दिवसच राहिलेले आहेत. तर इकडं अगोदर मी आंघोळ करून आली आणि रात्रभर लाईट नव्हती इकडे, त्यामुळे माझी झोप पण व्यवस्थित झाली नाही, कारण फॅन बंद असताना म्हणजे एक सवय होऊन जाते व्यक्तीला. नसलं तरी नसतंच, म्हणजे त्या वस्तूची आठवणच येत नाही. पण एक वेळा घरात असलं आणि एकदमच नाहीसं झालं ना, तर खरंच बघा त्याची सवय होऊन जाते. मला तसंच झालेलं होतं. फॅन बंद असल्यामुळे ना, तसं तरी मीटरवरती फॅन चालतं, पण मी रात्री उठून बंद केलेले होते. त्यामुळे मला रात्रभर झोप आली नाही. सगळं कुत्र्यांचा ओरडायचा आवाज, हे आवाज, ते आवाज सगळा कानात येत होता त्यामुळे. आणि खूप लवकर जाग पण येते मला. थोडासाही कुठला आवाज आला की मग खूप लवकर जाग येते. तसंच झालं. रात्री मी खूप वेळा उठले आणि नंतर लवकर मला झोप आलेली नाही आहे. आणि तसं तर मला पहाटे उठायचं पण होतं आणि एक व्यक्तीला धाक असते ना, की आपल्याला सकाळी लवकर जायचं आहे, 8:30 वाजता घरातून निघायचं आहे. सगळ्यांचं स्वयंपाक पाणी, परत देवपूजा, नैवेद्य भरणं, ही सगळंच तयारी असणार आहे. तर थोडंसं टेन्शन पण होतं मला. त्यामुळे ना मी मला म्हणजे व्यवस्थित झोप झालीच नाही माझी रात्री. तर असं पाणी गॅसवरती ठेवलेले सगळ्यांसाठी, कारण लाईट गेलेली आहे ना, त्यामुळे दुसरं काही ऑप्शन नव्हतं. म्हणून सगळ्यांना पाणी आज गॅसवरती ठेवलं. अगोदर मी अंघोळ करून आले, म्हणजे 5:30 वाजता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. आज नैवेद्य थाळीमध्ये काय काय बनणार आहे? तर सपक वरण, फळं, तेलच्या बनणार आहेत, परत आंबट भात, आंबे, हे सगळं बनवायचं. पण आंबट भात बनवायला येतं, म्हणजे ज्वारीला सडण्यासाठी काही नाही माझ्याकडे. त्यामुळे जे आपला रोजचा भात आहे तेच बनणार आहे. त्यामध्ये मी थोडंसं दही टाकून घेणार आहे. तर इकडं काय केलं, गूळ फोडून घेतलेला आहे आणि गुळात थोडंसं पाणी टाकून इकडे ठेवलेलं आहे, म्हणजे गूळ छान विरघळला जाईल. तोपर्यंत मी इकडं कुकरला डाळ लावलेली आहे. आणि दिनेशचे पप्पा पण लवकरच उठलेले, ब्रश वगैरे करत आहे, तर त्यांनाही आंघोळीला मी पाणी दिलेलं आहे. परत दिनेश आणि ते मुलगा दोघंजण आणखी उठलेले नाही, तर थोड्या वेळात सगळेजणच उठतील. पण मी माझ्या कामाला लागलेलं आहे, कारण मला लेट होणार आहे. आणखीन बाहेरची पण कामं राहिलेली. पण जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे बाहेर मी काही केलेलं नाही. सगळ्या झाडांना वगैरे पाणी देणं किंवा पूर घेणं काही मी केलेलं नाही, कारण सगळीकडे पाणी झालेलं आहे. पाऊस असल्यामुळे, म्हणजे 2-3 दिवस झाले इकडं पाऊस आहे. अजिबात पाऊस थांबत नाही आणि पावसामध्येच आज आम्हाला जायचं आहे. तर इकडं पीठ चाळून घेतलेले गव्हाचं आणि अगोदर कणिक मळून ठेवते. तोपर्यंत डाळ पण शिजली जाते, म्हणजे संघ सगळी कामं मला करायची. थोडासाही लेट झाला मग एसटी जाते, कारण आपली घरची गाडी असते ना, गोष्ट वेगळी असते. 5-10 मिनिट लेट झाला तरी पण काही हरकत नाही. पण एसटीला जायचं आहे, त्यामुळे घरातनं थोडंसं लवकर निघायचं आहे, म्हणजे वेळेच्या अगोदरच निघायचं आहे. त्यामुळे ही कामं आपली सगळी वेळेत झाली पाहिजे. म्हणजे 8:30 वाजता एसटी आहे, तर 8 वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक, देवपूजा आणि बाकीची घरची कुठली कामं मी काढणार नाही. भांडे, कपडे हे सगळं मी आल्यानंतर करणार आहे. फक्त स्वयंपाक, सगळ्यांचं टिफिन वगैरे भरून देणं, ही कामं मात्र खूप इम्पॉर्टंट आहेत. तर यांचं पण आवरलेलं आहे आणि इकडे यांच्यासाठी मी चहा ठेवलेला आहे. साखर पण संपलेली आहे, आता जितकी होती तितकी काढली. ते
तेच सांगत आहे पतिदेवांना की साखर संपलेली आहे. तर म्हणत आहेत सुरू झालं का सकाळी सकाळी तुझं की हे संपलं ते संपलं. तर संपलेल्या वस्तू अगोदरच मी सांगत असते थोडंफार आशेपर्यंत, कारण पूर्ण संपलं की मग लक्षात राहत नाही यांच्या असं होतं. तिकडं गूळ पण मेल्ट झालेलं आहे, म्हणजे तिकडं पण मी चमचा फिरवत आहे, इकडे चहा पण बनत आहे आणि जीही स्वयंपाक बनत आहे सगळं अनसूट पाण्याचा बनत आहे. तसं तर आज लाईट नाही, रात्रपासून लाईट आणखीन आलेली पण नाही आहे. पण काल जे हंडा मी भरून ठेवलेला होता, म्हणजे देवपूजेसाठी जे छोटा हंडा एक मोठा हंडा मी भरून ठेवलेला होता, तेच हंड्यातलं पाणी मी इकडं स्वयंपाक बनवण्यासाठी घेतलेलं आहे. परत देवपूजेलाही तेच घेणार आहे. आता लाईट कुठून म्हणजे इथलंच कलेक्शन जर निघालेलं असलं तर ते लाईनमॅनला बोलून त्यांना घालायला लावल्याशिवाय ते येणार नाही लाईट, अशी पंचायत आहे इकडं. कारण इकडं एक 10-12 घरच आहेत. ते ना असं होतं ना की जास्त वातावरण बिघडलं, हवा जास्त असली त्यावेळेत लाईट गेली मग इथूनच कुठंतरी ते वायर वगैरे तुटतं, काहीतरी प्रॉब्लेम इथंच होतात. त्यामुळे ना इथलेच इतक्या घराची लाईट जाते, म्हणजे जी आमची गल्ली आहे इथं इकडलीच जाते. मग स्पेशली त्यांना बोलून ते कलेक्शन द्यायला लावावं लागतो, तोपर्यंत लाईट येत नाही. म्हणून मी आता काय लाईटचा वेट करत नाही, जीही कामं करायची पटकन मी आवरून घेते, कारण पाणी वगैरे सगळं भरूनच ठेवलेलं आहे. म्हणजे कालपासूनच मी या तयारीत होते, म्हणून माझी कामं आज सगळी वेळेत होणार आहेत. इकडे डाळ शिजलेली आहे, मी एका वेगळ्या भांड्यात काढली आणि आज कुकरमध्ये भात बनत ठेवलेले आहे. तसं तर मला आज आंबट भात बनवायचा होता, पण ते ज्वारी सडण्यासाठी काही नसल्यामुळे मी जे दररोजचा भात असतो ना तोच भात बनवत आहे. आणि तोपर्यंत इकडे बघू शकता गुळाचा पाक बनून तयार झालेला आहे. म्हणजे असं 1 तारी 2 तारी बनवायचं नाही, गूळ छान मेल्ट झालेले. मी गॅस बंद केला आणि पाक छान थंड करून घेतला. आणि इकडे जे रवा घेतलेला आहे, भाजलेला रवा घेतलेला आहे मी, आणि यामध्ये थोडंसं हे गुळाचा पाक टाकून मी छान मिक्स करून घेतला. पण थोडासा हा गुळाचा पाक उरलेला आहे तर मी एका ग्लासात ओतून ठेवलेला आहे. म्हणजे थोडासाही जास्त झाला आणि हे सैल झालं ना सांज तर मग नंतर तेलची व्यवस्थित बनणार नाही, तर सांज बनवून ठेवलेली आहे. तसं तर अगोदर लग्नात वगैरे तेलच्या बनायच्या आता पण बनत आहेत, पण तितकं अगोदर सारखं नाही. आता वेगवेगळ्या रेसिपी बनत आहेत शिदोरीमध्ये, अगोदर तेलच्याच बनायच्या आणि तेलच्या हे सगळ्यांच्या फेवरेट पण असतात, खूप आवडते तेलची घरामध्ये सगळ्यांना. पण अगोदर गहू भाजून दळून त्यामध्ये गुळाचं पाक घालून ती सांज बनवायची आणि त्याच्या तेलच्या पण खूप छान बनायच्या. पण आजकाल तसं कोणी करत नाही, तितके पंचायत कोणी करत नाही आहे, सगळं आपल्याला बनवलेलंच भेटतं ना आता, त्यामुळे अगोदरसारखे कष्ट कोणी घेत नाही आहे. तर असं इकडे सांज बनवून ठेवलेली आहे मी तेलचीसाठी, म्हणजे तेलची स्टफिंग. आणि इकडं आंबील बनवण्यासाठी मी 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ घेतलं, पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलं, म्हणजे एक बेटर बनवलं आणि शिजवून घेतलेलं आहे. इकडं बघू शकता हे पण पीठ छान शिजलेलं आहे. अगोदर तर खूप पातळ वाटत होतं, पण जसं शिजलं तसं थिक झालेलं आहे. आता यामध्ये टाकायचे आहे काही मसाले, म्हणजे अद्रक लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकायची. तिकडं अद्रक लसूण कोथिंबीर एकदम छान मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. तोपर्यंत हे जे शिजवलेलं पीठ आहे थोडंसं थंड होऊ देऊया. तोपर्यंत मी इकडं दुसरी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकूया आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे, कढीपत्ता कोथिंबीर आणि सपक वरण मला बनवायचं आहे. हे सपक वरण आणि फळं मस्त कॉम्बिनेशन आहे आणि देवीला हेच चालतं, म्हणजे थंडवणी म्हणून आम्ही सगळं नैवेद्य दाखवत असतो. तर इकडं मस्त सपक वरण बनलेले, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि की वेगळ्या छोट्या पातेल्यात काढलेला आहे, कारण किचनमध्ये कढया खूप स्पेस धरतात, म्हणून सगळं मी छोट्या छोट्या पातेल्यात काढून साईडला काढून ठेवलेलं आहे. तर इथं तिखट वरण बनत आहे, त्यासाठी थोडीशी चिंच कोळून टाकली, लाल मिरची पावडर टाकली, डाळीमध्ये छान घाटून घेतलं. आणि इकडं जे मी पीठ शिजवून ठेवलेलं होतं ते पण छान थंड झालेलं आहे. इकडं फोडणी बनत ठेवली, तोपर्यंत मी इकडं आंबिलीची तयारी करत आहे, कारण कमी वेळात मला सगळं बनवायचं आहे ना, त्यामुळे थोडीशी हाताची स्पीड वाढवून मी इकडं कामं करत आहे, कारण सगळं मला वेळेत आवरायचं आहे. आणि मदतीला पण कोणी नाही आहे, म्हणजे दिनेश आणखीन उठलेलाच नाही, उठला तरी कुठल्या तरी त्याच्याच कामात तो बिझी असतो, तर जी धावपळ करायची आहे मला एकटीलाच करायची आहे. तिकडे हे आंबील बनवण्यासाठी आता शिजवलेलं पीठ, त्यामध्ये थोडंसं पाणी ताक टाकलेलं आहे, जे मसाला बनवून ठेवलेला होता ना, अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट चवीपुरतं मीठ टाकून रवीनं हलवलेलं आहे. मस्त असं आंबील बनवून तयार झालेलं आहे. आणि वरण पण दोन्ही प्रकारचे बनलेले, सपक आणि तिखट. आता पटकन मी फळं बनवून घेते, भात पण बनलेलाच आहे. तिकडे जी कणिक मळून ठेवलेली होती एक 15-20 मिनिट झालेली, तर छान मी सॉफ्ट करून घेतली, म्हणजे तेलाचा हात लावून मी एका डब्यात काढून ठेवलेली आहे. आणि ही जी कणिक मळलेलं भांडं आहे यामध्येच मी इकडं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलं. आता थोडंसं पाणी टाकून छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे ज्वारीचं पीठ आणि ज्वारीच्या पिठाचीच मी फळं बनवते, किंवा गव्हाच्या पिठाचीही फळं बनवली जातात, पण मी ज्वारीच्याच बनवते. तर
तर इकडं पीठ मी छान मळून घेतलेलं आहे. आता छोटी छोटी फळं बनवून घ्यायची आहे. तिथे एका ताटलीमध्ये थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे, कोरडं पीठ, म्हणजे चिटकू नये. आणि छोटी छोटी मी इकडं फळं बनवून घेतलेली आहेत आणि इकडं कढईमध्ये ठेवलेलं आहे पाणी. पाण्याला इकडे छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये टाकूया ही फळं जी बनवून ठेवलेली आहेत आणि सगळी एकत्रच टाकायची नाही आहेत. अगोदर जितकी फळं टाकली ती छान शिजू द्यायची, तोपर्यंत मी दुसरी फळं करून घेते. आणि ही सगळी शिजलेली फळं एका वेगळ्या भांड्यात किंवा चाळणीत काढायचं, म्हणजे एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जातं. खूप छान ही फळं बनतात, म्हणजे एकमेकांना अजिबात चिटकणार नाहीत. आणि आज माझं पूर्ण लक्ष टाईमकडे आहे, म्हणजे दररोज मी तिकडं टाईमला बघत नाही, म्हणजे लक्ष देत नाही किती वाजलेत काही नाही. पण आज मला सगळं वेळेत आवरायचं होतं म्हणून घडी घडलं मी घडीकडे बघत आहे की किती वाजलेले आहेत. तर आज टाईम पण खूप फास्ट जात आहे. आता 7:30 वाजलेले आहेत. तर आणखीन एक अर्धा तास आहे माझ्याकडे. अर्ध्या तासामध्ये मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. तर फळं मी एक बॅच काढून घेतलेलं आहे. दुसरी जी फळं बनलेली होती ती परत याच पाण्यात टाकून झाकून ठेवलेली कमी गॅसवरती. आता पटकन तेलच्या बनवते. आणि यांचं पण मी आवरून दिलं, ती सकाळी लवकरच गेलेत आणि तेव्हाच मी स्वयंपाक करत होते. दररोज जेव्हा यांच्यासाठी चहा बनतो तेव्हा आणखीन माझी पारशीच कामं होत असतात. पण आज ना सगळी कामं आवरून आंघोळ करून माझा अर्धा स्वयंपाक झालेला होता, तेव्हा यांचं आवरलेलं होतं. तेच म्हणत होते, रात्रभर झोपलेली आहेस की नाही, का रात्रभर हीच कामं करत आहेत. तर इकडं फळं तरी बनलेलीच आहेत. आता तेलच्या बनवून घेऊ. तर अगोदर तर मी निवडं बनवून घेते छोटे छोटे तेलच्या. तर इकडं छोटी मी लाटी बनवून घेतलेली आहे आणि हलक्या हातानं लाटून घेतलं, म्हणजे तेलची ना जाड असते. यामध्ये ही जी स्टफिंग बनवली आपण ती थोडीशी जास्त भरायची आहे आणि हलक्या हातानं मी लाटून घेतलेलं आहे. तर अगोदर तर छोट्या छोट्या तेलच्या बनवून घेतलेल्या आहेत. आता थोड्याशा मोठ्याने सुपात काढून ठेवलेल्या आहेत मी एकत्रच बनवून, आणि सगळेच एकत्रच मी तळायला घेणार आहे. जेव्हा एकाला दोघं असतो ना, तर एक जण तेलच्या लाटून देतं आणि दुसरं तळतं. पण आता आपल्याकडे मदतीला पण कोणी नाही आहे की बनवून देण्यासाठी कोणी आहे. जे करायचं एकटीला करायचं आहे, म्हणून मी अगोदर इकडे तेलच्या बनवून ठेवलेल्या आहेत. थोड्याफार तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. तेल गरम होत आहे तोपर्यंत जे ही भांडेकुंडे झालेले आहेत टोपल्यामध्ये भरून ठेवते, कारण आता तरी मला भांडे घासणं होणार नाही आहे. आल्यानंतर मी सगळी भांडे घासायला घेणार आहे. आता जीही पसारा आहे किंवा कपडे जीही आहे सगळं मी ठेवून जाणार आहे. तसं तर कपडे वगैरे घेऊन देवाला जाऊ नये म्हणून मी कपडे वगैरे कसलंच काही करणार नाही आहे. फक्त स्वयंपाक आणि बाकीच्यांचं टिफिन, दिनीचं जेवण खाणं हे सगळं घरी होणार आहे. फक्त दोघांच्या हिशोबाने टिफिन भरायचं आहे मला, आणि दुपारचं टिफिन ते स्वतःहून घेऊन जातील. काय होतं आहे ना, मी कुठेतरी गेलं तर टिफिन वगैरे सगळं 2 वेळचं भरून देऊन जाते, कारण त्यांना काहीच भेटत नाही आहे. समोरच ठेवते सगळं तरी पण भेटत नाही. पण आज दिनेश आहे घरी, तर दिनेश त्यांना टिफिन वगैरे सगळं नेऊन देईल दुपारचं. फक्त सकाळचं टिफिन, देवपूजा, देवाला नैवेद्य, प्रत्येकडी मला नैवेद्य वगैरे सगळं पॅक करून घ्यायचं आहे. हे ठीक झालं की मी कालच सगळी ओटीची सामग्री काढून ठेवलेली आहे. तिकडं तेल छान गरम झालेलं आहे. तेलच्या पण मी बनवून घेतल्या. आता तेलच्या तळून घेत आहे. तर तेलामध्ये टाकलं आणि आलट पलट करत छान मी याचा कलर चेंज होईपर्यंत छान कडक तळून घ्यायचं आहे तेलचे. आणि माझ्या मागं खूप जास्त पसारा झालेला आहे, त्याला थोडंसं इग्नोर करा, कारण आता काढणं पण होणार नाही, धावपळ खूप आहे, कमी वेळात सगळं मला आवरायचं आहे त्यामुळे. तर इकडं आणखीन मी दुसऱ्या तेलच्या बनवत आहे आणि तेलची इकडं तळत पण आहे, म्हणजे दोन्हीकडे माझा हात चालू आहे. तर इकडं बघू शकता छान अशी कडक मी तेलची तळून घेतली, पण 1-2 तेलच्या फुटलेल्या होत्या, त्यामुळे स्टफिंग पूर्ण तेलामध्ये आलेली आहे. तर स्वतः सगळ्यात म्हणजे थोडंसं जास्तच हे सांग भरायची असते आणि कमी आणि थोडीशी जाड तेलची असते. जशी मी बनवत आहे तशी खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात. तर आलट पलट करत इकडं सगळ्याच तेलच्या मी बनवून घेतलेल्या आहेत. तर इकडं बघू शकता मस्त अशा तेलच्या बनल्या आणि छोट्या छोट्या इतक्या मी बनवल्या नैवेद्यासाठी. तर आता तेलच्या बनवून झालेल्या आहेत. पटकन भाकरी बनवते यांच्यासाठी, म्हणजे चपातीसाठी मी कणिक मळून ठेवलेलं आहे, पण चपाती हे खाणार नाही दिनेशचे पप्पा, त्यामुळे त्यांच्यासाठी मी तर भाकरी बनवत आहे. आणि बाकीचंही पूर्ण झालं, म्हणजे या गोंधळात गोंधळ खूप असतो. म्हणजे आज भाकरी नाही केलं असलं तरी पण चाललं असतं, पण दिवसभर काय खाणार ते, म्हणजे आपल्याला सगळ्यांचाच विचार करायचा असतो. कुठं जाऊ किंवा घरी राहू, पण सगळ्यांचा विचार केलाच पाहिजे ना. म्हणजे असं नाही की कुठेतरी जायचं तर स्वतःचंच आवरायचं आहे, सगळ्यांचं आवरायचं, मग आपलं आवरायचं, मग निघायचं. त्यामुळे एक वेळा असं वाटतं की कुठं जाऊ नये, घरातच राहू सगळ्यांचं आवरत, पण असं पण जमणार नाही आहे ना. तिकडे भाकरी बनवत आहे तोपर्यंत मी टिफिन पण भरत आहे संघ. तर बघू शकता किती धावपळ माझी होत आहे. तर नैवेद्य मी इकडं फळं जेही बनवलेलं आहे, सपकरण, भात, दही आणि नैवेद्य तेलच्या वगैरे तूप लावून घेतलेलं आहे. तर टिफिन भरलं नैवेद्याचं, परत यांच्यासाठी टिफिन भरलेलं आहे. भाकरी मी काय कपड्यात रॅप केलं आणि इकडं संघ सगळ्या भाकरी पण बनवून घेतल्या. आंबील एका बॉटलीमध्ये ओतून घेतलेलं आहे. तर सगळं नैवेद्य पण भरून घेतलं, भाकरी पण बनल्या, टिफिन पण भरलं. आता अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते. बॉटलीमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे. तर आता अगोदर मी देवपूजा करून घेते. सगळी कामावरली पण पूजा राहिलेली आहे. तर पूजा करून अगोदर देवाला नैवेद्य दाखवते आणि मगच मी जायला निघणार आहे.
तर पुढची तयारी मी कशी केली, देवीला नैवेद्य कसं दाखवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना, शुभ सकाळ.